नमस्कार मित्रांनो, डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण समोर पाहताय जांभळं. जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णासाठी वरदान मानले जाते. जांभळामध्ये जांबोलिन आणि जांबोसिन नावाचे घटक असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. केवळ फळच नाही, तर जांभळाच्या बियांची पावडर म्हणजे चूर्ण दररोज कोमट पाण्यातून घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते. जांभळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठता दूर होते. हे फळ रक्तातील पाचक रस वाढवून अपचन, गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्यावरही आराम देते. जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मौसमी आजार व सर्दी, खोकला यापासून आराम मिळतो. जांभळामध्ये पोटॅशियम भरपूर असते. 100 ग्रॅम जांभळामध्ये 55 मिलीग्रॅम असते. यामुळे हे हृदयरोगासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि पक्षाघात किंवा हृदयाच्या इतर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. यातील व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखते. जांभळात असलेले ॲस्टिडंट गुणधर्म त्वचेवरील मुरूम, डाग कमी करण्यास मदत करतात. जांभळामध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने बऱ्याच वेळेपर्यंत भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. महत्त्वाची टीप मित्रांनो, जांभूळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. तसेच जांभूळ खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिणे टाळावे. तर मित्रांनो, सध्या मे एंड आणि जूनच्या सुरुवातीलाही भरपूर प्रमाणात आता जांभळे आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या जांभळाच्या हंगामामध्ये निसर्गामध्ये मिळणारी ही जांभळं नैसर्गिकरित्या आणि प्रदूषणमुक्त असतात आणि ही मोफत निसर्गाने दिलेली जांभळं आपण खाऊन आपलं आरोग्य जपावं. निसर्गानं मानवाला खूप काही मोफत दिलेलं आहे, तर ह्याचा आस्वादही आपण घ्यावा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो, डॉक्टर धनाजी राणे हे माझं चॅनल सबस्क्राईब, लाईक व शेअर करावं. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझे चॅनल पाहत राहा. अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.